प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपले 12वीचे बोर्डचे कोर सब्जेक्टचे जे पेपर आहेत ते संपलेले आहेत आणि आता कम्प्युटर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, IT हे पेपर शिल्लक आहेत आणि आता आपल्या पुढे प्रश्नचिन्ह उभं आहे ते सीईटीच्या परीक्षेचा अभ्यास कुठून आणि कसा सुरू करायचा। तर तुम्हाला माहिती आहे की फिजिक्स साठी आपल्याला 11वी आणि 12वीचे मिळून 26 चॅप्टर आहे। 11वीचे 10, 12वीचे 16, एकूण झाले 26। केमिस्ट्री साठी 11वीचे 10, 12वीचे 16, एकूण झाले 26। बायोसाठी 11वीचे 4, 12वीचे 15, एकूण झाले 19 आणि मॅथ्स साठी 11वीचे 10, 12वीचे 15, एकूण झाले 25 आणि या सगळ्याची जर तुमचे चारही विषय असतील तर त्या सगळ्याची बेरीज येते 96 चॅप्टर। मग आता उपलब्ध वेळ किती आहे? तर आपल्याला माहिती आहे की पीसीबी ग्रुपची जी काही परीक्षा आहे ती पीसीबी ग्रुपची सीईटी 9 एप्रिल पासून सुरू आहे आणि पीसीएम ग्रुपची जी सीईटी आहे ती 19 एप्रिल पासून सुरू आहे। मग आता बघा, साधारण तुमचं जसं तुमचं रिसीट येणार आहे आणि तशा तुमच्या तारखा येणार आहे, म्हणजे आपण जर गृहीत धरलं उद्या तारीख आहे 1 तारीख आणि हे 9 दिवस म्हणजे 39, कमीत कमी ज्याची पहिल्या दिवशी शिफ्ट असणार आहे त्या दिवशी त्याच्या हातात दिवस शिल्लक राहिलेले आहे 39 दिवस। आणि हे जे मॅथ्स वाले आहेत किंवा इथे तुमची नंतर शिफ्ट आली ते दिवस तुमच्यासाठी बोनस असणार आहे आणि म्हणून आपण व्हिडिओचं नाव आहे रोड मॅप फॉर सीईटी एक्झाम मिशन 40 डेज। 40 दिवसाचं हे मिशन आहे आणि ह्या दिवसांमध्ये उपलब्ध वेळेमध्ये कसा अभ्यास करायचा, टाइम टेबल कसं ठरवायचं, कशावर भर द्यायचा, पुस्तकं कोणते वापरायचे, काय करायचं आणि सक्सेस कसं मिळवायचं। तर ही सगळी जी प्रक्रिया आहे बाळांनो, अभ्यास करण्यापासून पेपर देण्यापर्यंत ही सगळी व्यवस्थित प्रक्रिया आहे आणि ही तुम्ही स्टेप वाईज जर पार पाडली तर तुम्हाला सक्सेस निश्चित मिळणार आहे। बघा, तुम्हाला जर रेप्युटेड कॉलेजला ऍडमिशन मिळायचं असेल तर तुम्हाला बघा सीओईपी, व्हीजेटीआय, व्हीआयटी, वालचंद, पीआयसीटी, त्याच्यानंतर डीजे सांगवी या सगळ्या रेप्युटेड कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी ओपन कॅटेगरीच्या मुलांना 99.70च्या पुढे पर्सेंटाईल यावं लागतं, चांगली ब्रँच मिळायची असेल तर। म्हणजे तुमचं टार्गेट तुमच्या 200 पैकी, सीईटीच्या 200 पैकी तुम्हाला 150 ते 160 मार्क पडणं गरजेचं आहे आणि मगच तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळणार आहे। हे ड्रीम कॉलेज मिळाल्याचा फायदा काय असतो हे आधी सांगते। बघा, तुम्हाला टॉप प्लेसमेंट मिळते, म्हणजे तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू मधून खूप चांगलं पॅकेज मिळतं, त्यानंतर तुमचे गुड कनेक्शन्स तयार होतात, चांगल्या लोकांशी तुमचे संबंध तयार होतात, बेस्ट फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात। हे सगळं गव्हर्नमेंट कॉलेजमुळे कमी फी मध्ये हे उपलब्ध होतं आणि मोर एक्सपोजर तुम्हाला मिळतं। म्हणजे तुम्हाला परदेशी जायचं असेल, चांगल्या चांगल्या कंपन्यांना व्हिजिट द्यायची असेल तर ह्या सगळ्या, जर तुम्हाला चांगल्या प्लेसमेंटचा, चांगल्या कंपनीत जॉब लागला तर ह्या सगळ्या पुढे आयुष्यात, भविष्यात संधी तुम्हाला उपलब्ध होतात। आणि म्हणून सीईटी ही परीक्षा ही फक्त परीक्षा नाही बाळांनो, तुमच्या आयुष्याचा पूर्ण दिशा ठरवणारी ही परीक्षा आहे। म्हणजे हे 39 दिवस झोकून द्या स्वतःला, होईल तितका अभ्यास करा आणि तुमच्या पूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉइंट ह्या परीक्षेने ठरणार आहे। पण आपल्या मुलांना कळतच नाही की कशासाठी हे करायचं, का करायचं। जर मी सांगितले बघा, मी याच्या आधीचा जो व्हिडिओ केला की 12वी नंतर काय, त्याच्यात मी सांगितलं की रेप्युटेड कॉलेजला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कष्ट तर दोन्हीकडे सारखेच करावे लागतात, फी तर दोन्हीकडे भरावी लागते, पण रेप्युटेड कॉलेजला तुमचं ऍडमिशन झालं तर पुढचं सगळं आयुष्य तुमचं खूप सुंदर तयार होतं, तुमच्या घरादाराचं चित्र सगळं बदलून जातं आणि मग तुम्हाला फक्त ह्या 40 दिवसात जर कष्ट केले तर आपलं आयुष्य जर बदलणार असेल तर करायला काय हरकत आहे। आणि ह्या तुमच्या प्रवासात मी सोबत आहे तुमच्या, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही बाळांनो। जितकं तुमच्यासाठी करता येईल तितकं सगळं करणार आहे आणि सगळं फ्री मध्ये कंटेंट आहे। आलं का लक्षात? कुठेही चार्ज आकारला जाणार नाही
किंवा हे करा ते करा असं मी काहीच सांगणार नाही. सगळं फ्रीमध्ये कंटेंट मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. जितकं फिजिक्सचं देता येईल तितकं फिजिक्सचं आणि जमलं तर बरंचसं केमिस्ट्रीचं सुद्धा. आलं लक्षात? तर ठीक आहे, मग आता आपण बघूयात आपल्याला काय करायचं. आपल्या पुढे सिलेबस कळला, त्याच्यानंतर कॉलेज कळले, आपल्याला पर्सेंटाईल कळलं, मार्क्स कळले. जसे जसे तुमचे आता मार्क्स कमी कमी होत जाणार आहे इथं, तसे तसे तुमचे कॉलेजची प्रायोरिटी बदलत जाणार आहे. समजलं? पण हे जर टॉप कॉलेज आणि टॉप ब्रँच लागत असेल तर पर्सेंटाईल तुम्हाला एवढं लागणार आहे, इतकं निश्चित. समजलं? मग आता आपण काय करू, तर आपण आधी वेळेचं नियोजन करू. कसा अभ्यास करायचा, तर अभ्यासाने टाइम टेबल बघू आणि मग टाइम टेबल बघितल्यानंतर काय काय करायचं ते बघू. तर बघा, युअर फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू टुडे. तुम्ही आज काय करणार आहात त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सांगणार आहे की मार्चच्या 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत 8 दिवस अभ्यास करायचा. 9 तारखेचे हे सगळे रविवार आहेत, तर ह्या दिवशी रिव्हिजन करायची, ह्या अभ्यासाची इथं रिव्हिजन करायची किंवा टेस्ट द्यायची. त्यानंतर 10 ते 15, 10 मार्च ते 15 मार्च हे 6 दिवस अभ्यास करायचा. 16 तारखेला रिव्हिजन किंवा टेस्ट. 17 मार्च ते 22 मार्च 6 दिवस अभ्यास. 23 तारखेला टेस्ट, हे सगळे रविवार आहेत. 24 मार्च ते 29 मार्च 6 दिवस आणि 30 तारखेला टेस्ट. आलं लक्षात? हे दिवस मोजा. 6, 6, 6, 18. त्याच्यानंतर हे 24 आणि 2, 26. ह्या 26 दिवसात पहिली रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे. समजलं का? त्यानंतर एप्रिल 31 ते 6 एप्रिल पर्यंत सेकंड रिव्हिजन करायची. इथे फर्स्ट रिव्हिजन, इथे सेकंड रिव्हिजन. आणि बघा 7 तारखेपासून एप्रिल 7 ते तुमची एक्झामची डेट येईपर्यंत तुमची थर्ड रिव्हिजन. अशा 3 रिव्हिजन करायच्या. कशा करायच्या, काय करायच्या ते सांगते. आता बघा, तुमचा जो 11वीचा सिलेबस आहे तो 20% आहे आणि 12वीचा जो सिलेबस आहे हा 20% आहे आणि 12वीचा जो आहे तो 80% आहे. म्हणजे फिजिक्सचे जे 50 प्रश्न आहे ना बाळांनो, त्या फिजिक्सच्या 50 प्रश्नांमधले 10 प्रश्न हे 11वीचे येणार आहे आणि 40 प्रश्न 12वीचे येणार आहे. सेम केमिस्ट्रीला आहे आणि सेम मॅथ्सला पण तसंच आहे आणि बायोला पण तसंच आहे. मग आता आधी फोकस कुठे करायचा, तर आधी फोकस ह्या चॅप्टरवर करायचा, 12वीच्या चॅप्टरवर करायचा. का करायचा? कारण सिलेबस स्टेट बोर्डचा आहे आणि स्टेट बोर्डचा सिलेबस आताच परीक्षेला आपण केलेला आहे. आता बघा, आपल्याला रेग्युलरचा अभ्यास करताना लॉ पाठ करा, डायग्राम पाठ करा, डिफरन्स पाठ करा. समजलं का? असं सगळं मोठे मोठे न्यूमरिकल्स करा. आता तसं काहीच नाहीये बाळांनो. सीईटी खूप सोपी आहे. फिजिक्सचं असेल तर काय करा, फॉर्म्युले पाठ करा. त्यानंतर छोटे छोटे न्यूमरिकल्स करा, टिप्स वापरा, ट्रिक्स वापरा. त्याच्यानंतर लॉजिक वापरा. गुणाकार भागाकार करत बसू नका आणि उत्तर काढा. आणि काय बघा, 4 ऑप्शन दिलेले, त्यातून ऑप्शन निवडायचे आहे आपल्याला. शिवाय निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. सगळे प्रश्न सोडवून यायचे आहेत दिलेल्या वेळेमध्ये. आणि म्हणून तुम्ही काय करा, तर आधी फोकस या 12वीच्या याच्यावर करा. आता बघा, बरेचसे तुमचे 11वीचे चॅप्टर, आता फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11वीचे आणि 12वीचे चॅप्टर बरेचसे रिलेट आहे. मग आता कसं, साऊंड सेक्शन मध्ये परत साऊंडच आहे, लाईट सेक्शन मध्ये परत लाईट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इकडं पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, सेमीकंडक्टर मध्ये इकडं सेमीकंडक्टर आहे. म्हणजे असे 4-5 जे चॅप्टर आहे ना बाळांनो, ते तुमचे इथे आपोआप होऊन जाणार आहे 12वीचे. आणि म्हणून तुम्ही इथे हे 40 प्रश्न आणि हे 5 प्रश्न म्हणजे 45, हे 5, अशा 45 प्रश्नाचा आरामशीर तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे. आणि म्हणून दिवस बघा, चॅप्टर करायचे 16 आणि त्याला ऍडिशन 4-5 म्हणजे आपण 20 किंवा 21 चॅप्टर धरले. वेळ किती दिलाय मी तुम्हाला? 26 दिवसाचा वेळ दिलाय पहिली रिव्हिजन करायला. समजलं का? असं सगळ्या विषयाचं करायचं. आता केमिस्ट्रीमध्ये काय बघा, तर फिजिकल केमिस्ट्रीचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स बघायचे, फॉर्म्युले बघायचे, त्याच्यानंतर रिएक्शन्स बघायच्या, रिएजंट बघायचे. बायोचं बघायचं झालं तर तुमचे टेबल आहेत पुस्तकात, ते कलरफुल टेबल आहेत, ते चार्ट आहेत बॉक्सेस मधले, ते सगळे नीट करायचे. म्हणजे लाईन बाय रिडिंग बिटवीन लाईन बाय लाईन. आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात मोठा भर तुमचा अभ्यासाचा जो सोर्स आहे तो सोर्स काय असला पाहिजे, तर तुमचा सोर्स असला पाहिजे टेक्स्ट बुक.
याच्यापेक्षा दुसरा अभ्यासाचा कोणताच सोर्स योग्य नाही. त्याची लाईन न लाईन चांगली वाचायची. समजलं का? आणि म्हणून सोर्स आहे टेक्स्ट बुक. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही एका प्रकाशनचं पुस्तक घेऊ शकता अभ्यासासाठी. समजलं? तर हे 2 सोर्स. आणि तुम्हाला जर क्लास लावायचा असेल तर त्या क्लासची जी वेळ असते ती वेळ आपण इथे आपल्या टाइम टेबलमध्ये सोडून दिलेली आहे. कोणाचा 7 ते 2 क्लास असतो, कोणाचा 9 ते 3 क्लास असतो, कुणाचा ऑफलाईन असतो, कुणाचा ऑनलाईन असतो. आणि म्हणून आपण सकाळचा जो वेळ आहे तो क्लाससाठी सोडून दिलेला आहे. समजलं का? तुम्ही कुठे क्लास लावा, तुम्हाला जे योग्य असेल, सोयीस्कर वाटत असेल तो क्लास लावा. आणि त्याच्यासाठी हा वेळ आपण सोडून दिलेला आहे. आता बघा, आपण आधी टाइम टेबल करू अभ्यासाचं आणि मग ह्या गोष्टींकडे वळू की आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. तर आता बघा, आपल्याला आपण हे 3 पर्यंत जर क्लास असेल तर 4 पासून अभ्यासाला सुरुवात केली. दुपारी 4 ते 6:30 आपण 3 दिवस फिजिक्स घ्यायचंय कंटिन्यू. आणि नंतर 7 ते 9:30 आपण मॅथ्स किंवा बायो घ्यायचं आहे. तुम्हाला पीसीबी ग्रुप असेल तर तुम्ही बायो घ्यायचंय, पीसीएम असेल तर मॅथ्स घ्यायचंय. आणि सलग 3 दिवस तो विषय का घेतला तर कन्सिस्टन्सी राखून आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं शक्य होणार आहे. आणि म्हणून 3 दिवस, समजा सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही फिजिक्स घेतलं आणि इथे मॅथ्स घेतलं, मॅथ्स असेल तर मॅथ्स, बायो असेल तर बायो. आणि तुमचे 4ही विषय असेल तर आता तुम्ही ठरवायचं याच वेळांमध्ये आपल्याला 3 विषय करायचे. समजलं? आता बघा, मध्ये अर्ध्या तासाचा आपण ब्रेक दिलेला आहे. आणि शक्यतो काय करा, क्लासमध्ये जो चॅप्टर तुमचा झालेला आहे तोच चॅप्टर घरी येऊन करा. आता बघा, इथं असं काही फिक्स नसतं. जसं बोर्डाला आहे की रोटेशनल डायनॅमिक्स हा 7 मार्काला आहे, इथं तसं काही नाहीये बाळांनो. इथं कोणतंच हे नाही. फक्त जुन्या क्वेश्चन पेपरच्या आधारे आपण सांगू शकतो की ह्या चॅप्टरवर जास्त प्रश्न पडतात, त्या चॅप्टरवर जास्त प्रश्न पडतात. कधी कधी एखाद्या चॅप्टरवर प्रश्न पडणार पण नाही. प्रत्येकाची शिफ्ट वेगळी, प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी, प्रत्येकाची डिफिकल्टी लेवल वेगळी. आणि म्हणून त्या शिफ्टनुसार तुमचं पर्सेंटाईल ठरलं जातं. आणि म्हणून पेपर अवघड निघाला तर मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स करायचं नाही. कारण ही जी सीईटीची परीक्षा आहे ही तुमची स्पीड, अॅक्युरसी, टाइम मॅनेजमेंट, तुमचं स्टेबल राहणं, त्याच्यानंतर तुम्ही किती धीरोदत्तपणे त्याला सामोरं जाता, ह्या सगळ्याची परीक्षा आहे. समजलं? की नुसतं मार्क एके मार्क नाहीये. आणि म्हणून तुम्ही किती शांतपणे त्याला सामोरं जाता त्याची परीक्षा आहे. आणि आपल्याला ते प्रॅक्टिसने जमणार आहे. म्हणून आपण व्यवस्थित टाइम टेबल करून, व्यवस्थित दिशा ठरून जर मार्गक्रमण केलं, या 40 दिवसातला सेकंद आणि सेकंद त्याच चांगल्याच कामासाठी उपयोगी आणला तरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. आणि म्हणून मग आता बघा, हे 9:30 पर्यंत झालं. मग 4 ते 9:30 तुम्ही ठरवायचं 2 विषय करायचे का. तुमचे 4ही सब्जेक्ट असतील तर तुम्हाला 3 विषय करावे लागतील. आणि ज्यांचे 3च आहे त्यांना 2च करावे लागतील. आणि 10 ते 11 PYQ ची प्रॅक्टिस करायची. कशी करायची, काय करायची सांगते मी तुम्हाला. मग आता बघा, हे 3 दिवस झाले. पुढचे 3 दिवस आता बघा, मंडे, ट्युजडे, वेनसडे, आता थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे 3 दिवस. इथं फिजिक्स ऐवजी आता 3 दिवस केमिस्ट्री करायचं, मॅथ्स आणि बायो तेच ठेवायचं. का तसं करायचं तर मॅथ्स आणि बायो हे कोर सब्जेक्ट आहे. आणि त्यामुळे तुमच्या मॅथ्सला 100 मार्क्स आहे आणि बायोला पण 100 मार्क्स आहे. म्हणून त्याचा रोज अभ्यास करायचा आहे. कळलं का? आणि आता बघा, संध्याकाळी 10 ते 11 त्याची रिव्हिजन करायची. आणि हे झालं 6 दिवसाचं. आणि हे जे संडे सगळे काढलेले आहे ना बाळांनो, या दिवशी ह्या आठवड्यातल्या अभ्यासाची परत रिव्हिजन करायची, PYQ ची प्रॅक्टिस करायची. आणि टेस्ट असेल अवेलेबल तर टेस्ट द्यायची. सीईटीच्या अभ्यासाचं एकच सूत्र आहे, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स अँड कॉन्फिडन्स. बघा, एकदम हसत खेळत अभ्यास करता येतो सीईटीचा. अजिबात लोड घ्यायचा नाही. फक्त जुन्या क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करायचा आणि पाहायचं कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता बघा, मी तुम्हाला टाइम टेबल सांगितलं, दिवसवार टाइम टेबल सांगितलं. आणि ज्याला याच्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे तुमची शिफ्ट जर पार 29 एप्रिलला आली, 28 एप्रिलला आली पीसीएम वाल्याची, तर त्याच्यासाठी बोनस येतो राहिलेला टाइम. तुमची अजून एक रिव्हिजन होऊन जाणार आहे. आता कळलं का की कसे रिव्हिजन करायचे, टाइम टेबल कसं ठरवायचं. पुस्तक मी पहिलं सांगितलं टेक्स्ट बुक. मग दुसरं कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या.
आता आधी अभ्यासाला बसलं ना, धडा फक्त एकदाच वाचायचा, बारीक बारीक टेक्स्ट बुक वाचायचं. धडा वाचायला म्हणजे त्यातलं फॉर्म्युले किंवा कन्सेप्ट सगळ्यात आधी महत्वाचा फोकस कशावर असला पाहिजे, तर कन्सेप्ट बिल्डिंगवर असला पाहिजे. धडा वाचताना पूर्ण जीव ओतून धडा वाचा. त्याच्यानंतर एखाद्या कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या. आलं का लक्षात? कोणत्याही, मी काही नाव सांगणार नाही. आणि त्याच्यावरून तुमचं स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. एक मोठी वही करायची आणि एक छोटी वही करायची. आता ती छोटी वही, ज्याला 1 पेज स्ट्रॅटेजी असं म्हणतात, ती कशा करता, तर तुमच्या या परीक्षेच्या आधी 2-3 दिवसात तुम्ही जी रिव्हिजन करणार आहे ना, त्याला ती 1 पेज स्ट्रॅटेजी वालं ते वापरायचं फक्त. समजलं का? आणि मोठी वही मात्र त्याच्यात असे चार्ट बनवायचे, टेबल बनवायचे. सीईटीचा अभ्यास करताना ही चार्टची मेथड खूप उपयोगी पडते. कसं काय मी 1 शॉट मध्ये तुम्हाला त्या चॅप्टरवर सांगणारच आहे. समजलं का? आणि म्हणून अशा 2 वह्या बनवायच्या. मग फॉर्म्युला शीट बनवायचं, त्यानंतर स्वतःच्या नोट्स बनवायच्या. चार्ट त्याच्यात असले पाहिजे, टेबल असले पाहिजे. त्याच्यामुळं मग कन्सेप्ट बिल्डिंग का करायची, तर बघा फिजिक्समध्ये एक शब्द उत्तर सांगून जातो तुम्हाला. सगळं काही उत्तर तो एक शब्द सांगून जातो, पण तो शब्द कळायला आपली कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. आणि म्हणून कुठलंही नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका. तुमचं टेक्स्ट बुक रिडिंग बिटवीन लाईन बाय लाईन असं करा. तुम्हाला प्रत्येक ओळीवरचा अर्थ कळला पाहिजे धडा वाचताना. आणि तो एकदा आणि फायनलच वाचायचा आहे. 10 वेळा धडे वाचायचे नाही, आपल्याकडे वेळच नाहीये तेवढा. आणि मग त्याचे सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे, काय चार्ट बनवायचे, काय टेबल बनवायचे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. मग कन्सेप्ट एकदा तुमची बिल्ड झाली तर कितीही प्रश्न येऊ द्या, कसेही येऊ द्या, तुम्हाला ते सोडवता येतात. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बुक्स असणार आहे तुमचं, एखाद्या धड्यावर जर 200 प्रश्न असतील तर तुम्ही सगळे 200 नाही करायचे बाळांनो, तर एकेका फॉर्म्युल्याचा 1 म्हणजे 5 1 ह्या प्रमाणात तुम्ही त्या पुस्तकातले म्हणजे किमान एकेका फॉर्म्युल्यावरचं एक न्यूमेरिकल झालं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही जर 5 1 घेतलं तर 200 मध्ये तुमचे एका धड्यावरचे 40 प्रश्न तुम्ही तयार करायचे. त्यानंतर PYQ. आता बघा का PYQ करायचे, तर तुमची जेव्हापासून 2019 सालापासून तुमची परीक्षा जेव्हापासून ऑनलाईन झाली तेव्हापासून काय झालं बघा, तर 2019ला जर समजा 10 दिवस शिफ्ट चालली असेल आणि फिजिक्सचा सकाळी 1 पेपर आणि दुपारी 1 शिफ्ट, असे 2 शिफ्टला 2 पेपर म्हणजे 100, म्हणजे 2019ला 1000 PYQ बाहेर पडले. 20ला 1000, त्यानंतर 22ला 21ला 1000, 22ला 1000, 23ला 1000. 23ला तर जास्त दिवस शिफ्ट चालली होती बघा, 12 दिवस चालली. 24ला 14 दिवस चालली. पण जरी आपण 1000 धरले तर 1 2 3 4 5 6 म्हणजे आतापर्यंत एकेका विषयाचे फिजिक्सचे 6000 MCQ बाहेर पडलेले आहेत, केमिस्ट्रीचे 6000 पडलेले आहेत, मॅथ्सचे पण 6000 आणि बायोचे त्याच्या दुप्पट 12000 पडलेले आहेत. आलं का लक्षात? मग म्हणून 80% महाराष्ट्र स्टेटची जी सीईटी परीक्षा असते त्याला 80% PYQ रिपीट होतात किंवा त्याच्या कन्सेप्ट रिपीट होतात आणि 20% प्रश्न हे नवीन विचारले जातात. आणि म्हणूनच आधी आपल्याला कन्सेप्ट बिल्ड करायची आहे की PYQ तर करायचेच, पण ते सोडवताना काय करायचं, तर ते वेड्यासारखे सोडवायचे नाही सगळे, तर ते टिप्स ट्रिक्स आणि लॉजिक वापरून सोडवायचे. बघा गुणाकार भागाकार कडून मी जरी सोडवायला गेले ना पेपर, तरी पेपर कव्हर होणार नाही. का होणार नाही, तर आपल्याला फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला एका प्रश्नासाठी वेळ मिळतो 54 सेकंद. का, तर आपल्याला 45 मिनिटांमध्ये 50 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणून एका प्रश्नाला वेळ मिळतो 54 सेकंद. आणि आपल्याला वाचायलाच किती वेळ लागतो, आपल्याला वाचायलाच 1 मिनिट लागतो. मग 54 सेकंदात सोडवायचा कसा. आणि असं जरी असेल तरी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारे पण मुलं पाहायला मिळतात. मग त्यांनी काय केलेलं असतं, तर त्यांनी थोडी वेगळी पद्धत वापरलेली असते. त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो, हार्डवर्क केलेलं असतं. त्यांचे काही प्रश्नांचे तर उत्तर पण पाठ असतात. आणि त्यामुळं त्यांनी वेळ वाचवून एक स्ट्रॅटेजी ठरवून आधी थेरी क्वेश्चन्स सोडवायचे, मग थोडे डिफिकल्ट
म्हणजे थोडे इझी, मग डिफिकल्ट, आणि जे राहतील त्याला नुसतं क्लिक केलेलं असतं. समजलं का? म्हणजे इथं तुम्हाला कधी कधी प्रश्न येत असतो पण तो खूप मोठा असतो सोडवायला, तर असे प्रश्न स्किप पण करता आले पाहिजे. त्याच्या नादी लागायचं नाही. जो आपला वेळ खाणार आहे तो प्रश्न तिथं सोडून द्यायचा. समजलं काय? जरी येत असला तर त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्याला सगळ्यात आधी टाइम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून पीवायक्यू बघा, 80% पीवायक्यू रिपीट होतात किंवा त्याच्या व्हॅल्यू रिपीट होतात. ते टिप्स, ट्रिक्स आणि लॉजिक वापरून सोडवायचे आहेत. आता बघा, मी तुम्हाला खूपदा सांगते की लॉजिक कसं वापरायचं. आता तुमच्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये कोएफिशियंट ऑफ कपलिंग आला होता, के काढायला आला होता. त्याचा फॉर्म्युला होता एम आणि L1 इंटू L2. आता तुम्हाला हे इंडक्टन्स 60 मिली हेनरी दिलं होतं आणि हा म्युच्युअल इंडक्टन्स हा 0.75 दिला होता आणि हे 60 इंटू 60. बघा बरं कसं सोपं सोडवता येत होतं. आता जेव्हा मी नेहमी सांगते की 0.25 आलं की 1/4 वापरा, 0.5 आलं की 1/2 वापरा, त्यानंतर 0.75 आलं की 3/4 वापरा, त्याच्यानंतर तुमचं 1.5 आलं की 3/2 वापरा. हे कशा करता सांगितलं बघा ना इथं करून. तुम्ही जर इथं 3/4 वापरलं आणि ह्या 60 इंटू 60 म्हणजे 60 बाहेर निघाले, हे मिली हेनरीत तसंच ठेवलं, कन्वर्ट केलं नाही. मग आता 460 हे झाले 15 आणि 15 3 जा 45 युनिट येणार तुमच्या कोएफिशियंट ऑफ कपलिंगला मिली हेनरी. बघा बरं किती प्रॉब्लेम सोपा होता. पण हे कळलं पाहिजे होतं ना की 0.75 ची किंमत काय टाकायची आहे, 3/4 टाकायची. कळलं का? हे असं टाकण्याचा काय म्हणजे नुसतं माहित असून उपयोग नाही बाळांनो, ते वापरायचं कसं हे कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रॉब्लेम सोडवायची खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. आवड लावून घ्या, फॉर्म्युले पाठ करा आणि प्रॉब्लेम सोडवायचे. आता कसंही तुम्हाला करायचंच आहे ते. तुम्ही रडरडाई केली तरी परीक्षा द्यायची, हसत केलं तरी परीक्षा द्यायची. मग हसत हसत आनंदानेच करा ना तुम्ही. आलं का लक्षात? चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करा, फायदा होईल. कळला का प्रॉब्लेम? 2 मार्काचा प्रॉब्लेम कसा सोडवला ते 9 नंबरचा तुमच्या आत्ताच्या बोर्ड क्वेश्चन पेपर मधला हा कोएफिशियंट ऑफ कपलिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी जे सांगते ना की हे शॉर्टकट हे असे वापरायचे असतात. असं खूप ठिकाणी बऱ्याचदा कॅन्सल होत असतं, पण ते कधी जमतं? ते प्रॅक्टिसने जमतं. समजलं का? आणि म्हणून टिप्स, ट्रिक्स आणि लॉजिक वापरायचं, सोडवायचं. सगळ्यात आधी ऑप्शन पाहायचे एमसीक्यू सोडवताना. त्याच्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड युअर ॲबिलिटीज. आपल्यामध्ये खूप काही क्षमता आहे. आलं का लक्षात? तर ती वापरायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा. कुणी म्हणत असेल तुला हे जमणार नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पॉझिटिव्ह थिंकिंगने चाला, पॉझिटिव्ह व्हाईब स्प्रेड करा आणि शक्यतो फार कुणाशी चर्चा न करता सोशल मीडिया पासून लांब राहा. आणि बघा, स्टे काम, फोकस्ड अँड कॉन्फिडंट. सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडंट राहा, फोकस राहा, आपल्या स्टिकअप राहा. एखाद्याचा कार्यक्रम असेल त्याला जाऊ नका. 40 दिवस काहीच नाही, परीक्षा होईपर्यंत डोक्यात काही नाही. नंतर आपल्याला 5-6 महिने सुट्टी मिळते. सगळं रिझल्ट लागून, ऍडमिशन होईपर्यंत, त्याचे राऊंड होईपर्यंत. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीने अभ्यासाला लागा. खूप सारे पुस्तकं जमा करू नका आणि काहीच नका. टेक्स्टबुक, एखाद्या प्रकाशनचं पुस्तक, पीवायक्यू. आता पीवायक्यू बघा, मुकेश ज्ञान नाईक चॅनलचं ब्रह्मास्त्र जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये सगळे पीवायक्यूचं छान असं पुस्तक आहे. ते पुस्तक घेऊन तुम्ही पीवायक्यूची प्रॅक्टिस करा. आणि स्वतःच्या नोट्स, सेल्फ नोट्स आणि तुमची एक छोटीशी 1 पेज स्ट्रॅटेजी वाली वही, ती प्रत्येकाची 30-30 पानाची, म्हणजे जेवढे चॅप्टर आहे तेवढं एक फुलस्केप पुढून मागून अशी त्याची छान फाईल बनवा आणि ती अभ्यासासाठी, शेवटच्या रिव्हिजनच्या साठी तेवढीच वापरायची. कारण आता जास्त चॅलेंजिंग आहे बाळांनो. कारण काय, तर आता तुम्ही एका पेपरच्या दिवशी एकाच विषयाचा अभ्यास केला. आता तुम्हाला सीईटीच्या पेपरच्या आदल्या दिवशी 3-3 विषयाचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढं सोपं करून ठेवाल तेवढं सोपं करता येईल तुम्हाला. आणि म्हणून ज्या आपण चॅप्टरचा अभ्यास केला त्याचा संध्याकाळी पीवायक्यू 10 ते 11 पीवायक्यूची प्रॅक्टिस करायची. आलं लक्षात? नुसतं वाचून नाही. आणि तुमच्यासाठी मी हे काम खूप सोपं केलंय. तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर जर गेलात तर चॅप्टर वाईज शॉर्ट व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जायचं, चॅप्टरचं नाव हे करायचं आणि तिथं पाहायचं की काय काय शॉर्ट, 1 मिनिटात एक. म्हणजे तुम्ही जर अर्धा तास फिजिक्सचे पाहिले तर 30 प्रश्न होणार आहेत त्या चॅप्टरचे. इतका फास्ट अभ्यास कोणत्या चॅनलवर आहे?
एवढं मी तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे, अजूनही भरपूर करणार आहे, तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या. समजलं का? आता सगळ्यांनी छावा पिक्चर पाहिलाच असेल. मी नेहमीच सांगते की आपण या महाराष्ट्रात राहतो तो लढाऊ शिवरायांचा, लढाऊ संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्या छावातलं सगळ्यांनी आता छावा पिक्चर पाहिला असेल आणि त्यातलं जे वाक्य आहे ते माझ्या मनाला खूप भावलं आणि त्याचा प्रत्येकाने उपयोग करावा असं मला वाटतं. आपल्या मनाने ठरवलं तर अशक्य काहीच नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. लढून तर पहा. प्रयत्न करून अपयश आलं तर ऍक्सेप्टेबल आहे, पण प्रयत्नच करायचे नाही ही गोष्ट काही चांगली नाही. तर त्याच्यामुळं प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर कमेंट टाकायला विसरू नका. प्रत्येक चॅप्टरचं 1 शॉट येणार आहे, त्याचा उपयोग करून घ्या. कमी वेळात कसा अभ्यास करायचा, भरपूर शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. मी ऑलरेडी आधी चॅनलवर भरपूर काम करून ठेवलेलं आहे, बघा, शोधत राहा, त्याचा उपयोग करून घ्या. आणि नवीन तर आता व्हिडिओ पडतच जातील कंटिन्युअसली, तर त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्या. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.